महाराष्ट्राचं एकमत म्हणजेच न्यूज 18 लोकमत. बार्क रेटिंगमध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1. नवीन वर्षात न्यूज 18 लोकमतची मोठी भरारी. सावित्रीबाई फुले पुरस्कार याच दिवशी दिला जावा, तर पुरस्कार सुरू करण्यासाठी सरकारला विनंती. छगन भुजबळ यांचं भाषणात मत. सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दीपूर्वी स्मारक तयार होईल. नारायणगावमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे. धनंजय मुंडे यांचा पत्ता कट केल्याची सूत्रांची माहिती. पंकजा मुंडे यांनाही पालकमंत्रीपदापासून लांब ठेवणार. बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र, तर एसआयटीचा अहवाल आल्यानंतरच राजीनाम्याचा निर्णय होईल. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची स्पष्टोक्ती. संभाजीनगरात ठाकरे गटाला खिंडार पडल्याची शक्यता. माजी महापौर नंदकुमार घोडिले शिवसेनेच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती. 2 दिवसात होऊ शकतो पक्षप्रवेश. राज्यामध्ये परकीय गुंतवणुकीत वाढ. वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक फक्त 6 महिन्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा. गौण खनिजांसंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय. वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाचं पाऊल. नवी मुंबईतल्या सानपाड्यात डीमार्टच्या जवळ गोळीबार. 5 ते 6 राऊंड फायर करून आरोपी पसार. 1 जण जखमी. नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी कारवाईला वेग. नाशिकमधील 75 मांजा विक्रेते हद्दपार. पोलीस आयुक्तांची कारवाई.